नंदिनी, तुझ्या सांगण्यावरनं त्या आरोहीला पैसे दिलेत मी. परत करेल ना ती माझे पैसे. जया चल. हो, नाही तर तुम्हा दोघींच्या मधल्यामध्ये माझ्या खिशाला कात्री. असं काहीही होणार नाही. मी ना आरोहीला खूप चांगलीच ओळखते. तुझे पैसे परत केल्याशिवाय तिला रात्री झोप लागणार नाही. त्या सरळ मार्गी बायका असतात माहितीये, उफ, ये मेरे उसूल, ये मेरे आदर्श टाइप्स, तशी आहे ती. त्यातूनही तिने माझे पैसे नाही परत केले तर. अरे यार, मी तुला सांगतेय ना. तिचाच फोन आहे. आता ती मला सांगणार पैशाची सोय नाही झाली म्हणून. बघ बघ काय म्हणते. हॅलो हॅलो जयाताई, सॉरी. अहो सॉरी काय, मी नंदिनीच्या भरोशावर तुम्हाला पैसे दिले होते. तुम्ही ना माझी अडचण समजूनच घेत नाही आहात. मला पैशाची खूप गरज आहे. तुम्ही प्लीज प्लीज लवकरात लवकर माझे पैसे परत करा. हो, त्यासाठीच फोन केलाय मी तुम्हाला. म्हणजे तुमच्या पैशांची जुळवाजुळव करायला मला थोडा उशीर झाला, पण पैशांची सोय झाली. आता तुम्ही म्हणाल तिथे आणून देईन मी पैसे. पैशाची सोय झाली? हो, खरंच सोय झाली. म्हणजे काय झालं, तुम्ही जशी ऑर्डर कॅन्सल केली तशी अचानक एक ऑर्डर आली मला. त्यांना अर्जंट जेवण हवं होतं, त्यामुळे लगेचच त्यांनी माझे पैसे सुद्धा दिले. तुम्ही फक्त सांगा कुठे आणून देऊ तुमचे पैसे. हो हो हो, मी सांगते तुम्हाला. हॅलो हॅलो जयाताई. नंदिनी, तुझा डाव फसला ग. नाही जया, माझं नाव काय आहे? नंदिनी राया जबडे. इतक्या सहजासहजी हार नाही स्वीकारणार. जोपर्यंत आरोहीकडून तिचं ते लाडकं आग्रह आणि तिचा नवरा हिसकावून घेत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. खरंच बाई, कोण कुठली ती बाई आपल्या संकटाच्या वेळेला मदतीला धावून आली, म्हणून आपण वाचलो. वेगवेगळ्या रूपात देवीच मदतीचा हात पुढे करते, दुसरं काय. खरंय. अगं आरू, अगं उद्याच मकर संक्रांत आहे. हा, तू ते हलव्याचे दागिने करतेस, दरवर्षी करणारेस ना? हो आत्तू, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बनवणार आहे सगळं. हे घ्या 3 किलो साखर. काय करायचं? घाल माझ्या डोक्यावर. काहीतरीच विचारतो, ठेव तिकडे. हे घे, हे घे. हे तीळ तीळ निवडून दे. पण एवढे तीळ कशा पाहिजे? मज्जा करायला घेतले. काही विचारतो आपला. अरे उद्या मकर संक्रांत नाहीये का? हा मग लियारू दरवर्षी ना हलव्याचे दागिने बनवते. इतके सुंदर बनवते ना, तिच्यासारखे दागिने अख्ख्या नाशकात कोणी बनवत नाही. आत्तू, अगं काय चाललंय तुझं? अजून किती कौतुक करणार आहेस माझं? अगं, काही लोकांना काहीही येत नसतं तरी ते क्रेडिट घेत असतात. तुला तर सगळं येतं, मग क्रेडिट का नाही घ्यायचं? नाम्या, हे धर, हे डबे ठेव तिथे. ते दे इथे मला. आरू, तुझा हा मकर संक्रांतीचा पहिलाच सण आहे. तू दागिने बनवणार आहेस ना, तर तुझ्यासाठी सुद्धा एक सेट बनव. आपण उद्याच हळदी कुंकू करूया का? मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाला वाण लुटायचं असतं. हो आत्तू, लक्षात आहे, पण आईंना एकदा विचारून घेते.
तू काय बघत उभा राहिलायस? चल या कामाला. ऐकत बसलायस. विचार आईंना सुद्धा विचारून घे. हं? रारू, काय काय बनवशील ग? हा, मंगळसूत्र, त्याच्यानंतर हार बनव, हा, कानातले झुमके बनव, बांगड्या बनव, तोडे बनव, कंबरपट्टा. हो 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 आत्या, जरा दमानं. तू पण ना, खरंच. अगं मला खूप आनंद झालाय. तुझं पहिलं हळदी कुंकू आहे ना. हा, आता पाक करायला घे. हा, झाले. हे धर. हा नंदिनी. हॅलो, बिझी आहात? हा बोला ना. तन्मय, ऍक्च्युली मला आरोहीलाच फोन करून तिची माफी मागायची होती. सॉरी म्हणायचं होतं, पण हिम्मतच नाही झाली, म्हणून तुम्हाला फोन केला. आरोहीला सॉरी? कशाबद्दल? अहो, ती माझी मैत्रीण नव्हती का आली डोहाळ जेवणाची ऑर्डर द्यायला, आणि मग ऐनवेळी अख्खी ऑर्डर कॅन्सल केली आणि पैसेही परत मागितले. आय एम सो सॉरी. आय मीन, असं कोणी वागतं का? फार चुकीची वागली ती, आणि मला तिचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. पण तुम्ही आरोहीला सांगा, तू काळजी करू नकोस. जे काही नुकसान झालं ना, त्याची भरपाई मी देईन. मी तिचे सगळे पैसे परत करीन. अहो नंदिनी, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. आणि पैसे परत करायची काही गरज नाहीये. मी आत्ताच जाऊन त्यांना पैसे परत करून आलो. अरे बापरे. अहो, पण तुमचं एवढं नुकसान झालं, त्याचं काय? नाही, आम्हाला अजिबात नुकसान नाही झालंय, उलट प्रॉफिटच झालंय. प्रॉफिट? कसा काय? हो. अहो, ऐन वेळेला एक बाई आले आणि त्यांनी अर्जंटली जेवणाची ऑर्डर दिली. त्यांनी पैसेही दिले. ग्रेट, दॅट्स अ गुड न्यूज. ऐकून खूपच बरं वाटलं. पण मग आता मला ट्रीट पाहिजे. म्हणजे काय? ऑफकोर्स. तुमची पार्टनरशिप झाल्यानंतर आग्रहाची पहिली सक्सेसफुल ऑर्डर होती ही. म्हटल्यावर पार्टी तो बनताय. पार्टी दिली तुम्ही म्हणाल तेव्हा. बघा, नाही तर मी बोलवेन आणि नेमके तेव्हाच बिझी असाल. अहो, कितीही बिझी असलो तरी पार्टी देणार, हे नक्की. तुम्ही म्हणाल तेव्हा, तुम्ही म्हणाल तिथे. आता मैत्री केली आहे म्हटल्यावर एवढं तर करायलाच पाहिजे, नाही का? राईट. आणि त्याच मैत्रीच्या नात्याने मी तुम्हाला फोन केलाय. ओके, सी यू. बाय. ओके, बाय. आई, अगं पुण्याहून निघताना मला फोन करायचा ना. मी स्टँडवर घ्यायला आलो असतो. थांब, मी देतो. हे ना? हा. आई, पुण्याला काय झालं होतं? सांगते नंतर. मला घरात तर येऊ देशील? एवढी सगळी तयारी? अगं, उद्या संक्रांत आहे ना, हलव्याची तयारी करते. म्हणजे हलव्याचे दागिने घरी बनवणार आहेस? मग मला सांग, मी काय मदत करू? नाही, सगळी तयारी झाली आहे माझी. तू फक्त आईंच्या जेवणाचं बघशील का? नाही, काय झालंय माहितीये, ह्या सगळ्या गडबडीमध्ये ताजं असं काहीच जेवण केलं नाहीये मी. अगं, आई प्रवासातून आलीये ना, तर ती थोडीशी दमलीये. त्यामुळे ती म्हणाली मी दूध पिते आणि आराम करते. सांग, काय मदत करू? नाही, खरं तर नको, झालंय माझं सगळं करून, आणि मी करेन ना ग. अगं आरोही, असं काय? सांग ना. तुझ्या निमित्ताने ना मला 2 नव्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि बघ ना, आता तू एक्झॅक्टली हे सगळं काय करतेस, कशी प्रोसेस आहे, मला काहीच माहिती नाहीये. अगं, काही नाही, बघ, साखरेचं कोटिंग करते मी. ते झालं की मग हा असा हलवा तयार होतो. तुला माहितीये, कधीपासून हलवा बनवते मी, तेव्हा कुठे एवढा झाला. बाप रे, एक खूप एक्साइटिंग प्रोसेस आहे ना ही. मी ट्राय करू? हो, कर की. अगं तन्वी,
भाजला ना हात राहू देत तू, मला सवय आहे या सगळ्याची. बरं मग आता ह्याचे दागिने कधी करायचे? हलवा गार झाला की उद्या सकाळी बनवणार दागिने. ओके, मग मी ते करायला मदत करू का? ते सोपं असेल, जमेल मला. नाही, खरं तर आनंदाने काम सुरूही केलं असेल. दरवर्षी दागिन्यांवरचं कोटिंग तोच करून देतो मला. बरं मग मी काय मदत करू आता? तू काय बरं काम करशील? हा, उद्या ना तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा देवाला. त्याचं टेस्ट करायचं काम तू कर. हे काय ग तू? आई, तू पुण्याला का गेली होतीस? तुझ्या दोन्ही मामांनी नोटीस पाठवली होती मला. कसली नोटीस? पुन्हा एकदा नात्यांनी धोका दिलाय मला. आपल्या पुण्याच्या घरावर माझे भाऊ हक्क सांगतायत. एक मिनिट आई, ते घर तर आजोबांनी तुझ्या नावावर केलंय ना, मग त्यांचा काय संबंध? आणि त्यांना एवढंच वाटतंय तर तेव्हा का नाही बोलले? आता हे काय नोटीस वगैरे? मी म्हणत असते ना, काय बदलतो तशी माणसंही बदलतात. म्हणजे तेव्हा तुझे मामा गप्प राहिले, कारण तेव्हा त्या घराला फारशी किंमत नव्हती ना. वडलोपार्जित इस्टेटीतला एक छोटासा वाटा मिळाला हिला, म्हणून गप्प राहिले होते माझे भाऊ. पण आता आता पुण्यातल्या जागेच्या किमती कुठल्या कुठे गेल्यात ना. डोळे पांढरे झाले, हाव सुटली त्यांना. दोघही जण आपलं घर खशात घालायला बघतायत. आता मग पुढे काय करायचं? तू टेन्शन नको घेऊस, मी असं काही होऊ देणार नाही. नको काळजी करूस. मी जर थोडा वेळ आराम करते. काय बोलतेस काय? तिळगुळ बनवायचं मग कागदावर काय करतोय? काय चाललंय काय? तुला काय सांगताय? कोण एवढे जोर जोरात खिदळतंय? अरे ते तिळगुळ तू आराम कर, मी बघतो. काय बोलतोय? नाही एवढा मोठा फुल बनव. आता मला तर- बस, किती मोठ्याने बोलताय? अरू, ताई, तू इथे काय करतेस? हे सगळं आरोहीचं काम आहे. तू मध्ये मध्ये करू नकोस. चल. अरे अशा घराच्या कामांना का लेबलेला होतोस तू? ह्याचं काम त्याचं काम, आणि ती बिचारी किचन मध्ये केव्हापासून चटके सोसतीये. तुम्हाला माहितीये का, आज मी त्या गरम तिळात हात घातला तर अजूनही हात चुरचुरतोय माझा. हो ना? आणि ती बिचारी तर किचन मध्ये केव्हापासून तेच करते. कसं काय जमतं तिला, मला काही समजतच नाही. उद्या आरूची पहिली मकर संक्रांत. हळदी कुंकू उद्या तिचं. माझ्या मनात असं होतं की माझ्या हातानं हलव्याचे दागिने करेन तिच्यासाठी. नाही बाई, हल्ली हलवा करणं म्हणजे काही जमत नाही मला. अगं किती निगुतीचं काम असतं ते, माहितीये का? मग मला ना पटतच नाही अशी कामं करणं. कशाला करायचे हे सगळं? आणि ताई असे ऑर्डरच का घेते ना, हेच मला कळलं नाही. असं सगळ्यांनीच म्हटलं तर या जुन्या चालीरीती परंपरा सगळ्या गायब होतील. अगं सणासुदीला तेवढाच नेहमीच्या कामामधून बदल, हो की नाही? तुम्ही काय म्हणता ते रुटीन मध्ये चेंज. हा कसला चेंज? चटके देणारा. अगं बहिणाबाई म्हणतात ना, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. वा वा वेणुबाई वा, एक नंबर. हा पण आपल्याकडे काय आहे माहितीये, आपण फक्त भाकर खातो आणि चटके सगळे आरोहीच्या हाताला बसतात. हे खरंय. नाम्या, नाम्या आत आहे ना जरा. जी ताई.
ऐक ना, आता हे जरा सगळं आवरून घेशील का तू? जी करत. आणि कुठे पाक वगैरे सांडला असेल ना तर तोही पुसून घे, नाहीतर सगळ्या किचनभर मुंग्या होती. आणि हो, तुझं सगळं आवरून झालं ना की त्या परातीमध्ये पाणी ठेव आणि हलव्याचं भांड त्याच्यातच ठेव, म्हणजे त्यालाही मुंग्या लागणार नाही. ताई हे समज मी करतो ना, तुम्ही ना आराम करा. इथे इथे बसा इथे. हो रे, खर तर खूप दमायला झालंय मला. पाणी देतोस थोडं? हा. दिवसभर गॅस जवळ होते ना, त्यामुळे घशाला कोरड पडली आहे माझी. हे घे ताई. ला 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 ला. नाम्या, अरे काय केलंस हे तू? आरूचा आवाज आहे ना? काय झालं म्हणजे ती कशाला वरडली? थांबा, मी बघतो. बघायला हवं काय झालं. हं? नाम्या, अरे काय केलंस तू हे? अरे काय झालं ओरडायला? अगं बाई, अरे बारू, हे सगळं पाण्यात गेलं की. काही नाही, नाम्याचा काम करता करता त्या जगला धक्का लागला. नाम्या, तू काय झोपला होतास का रे? आणि असा कसा धक्का लागला? तन्वी, राहू देत, आता ओरडून काही उपयोग आहे का? जाऊ देत सगळं. त्याला एवढं लाडवून ठेवायची काय गरजच नाही. काय रे नाम्या, तुला नीट काम करता येत नाही? माफ कर, चुकून झालं माझ्याकडे. चुकून? माफ कर. नाही येतो. अगं आरोही, आता हे सगळं काय? काय झालं? कसला आरडाओरडा चालला? आणि नाम्या का असा तोंड लपवत पळून गेला? आई, अगं आरोहीने हलव्याच्या दागिन्यांची तयारी केली होती आणि त्या नाम्याने ना येऊन धक्का दिला, त्यामुळे सगळ्यावर पाणी पडलं. तन्वी, तन्वी, राहू दे ना. तसे नाम्याने काही मुद्दामून केलं नाही, चुकून घडलं त्याच्याकडून. आणि आता तसं या सगळ्यावर चर्चा करून काहीच उपयोग नाही. आरू, तुला एक सुचवू का? हं? ज्यांना कोणाला ह्या हलव्याच्या दागिन्यांच्या ऑर्डर्स द्यायच्या होत्या ना, त्यांना सगळ्यांना सांग म्हणावं ऑर्डर काही देता येणार नाही, तुम्ही दुसरीकडे बघा. छान. म्हणजे आज पुन्हा आग्रहाचं नुकसान. हातातली ऑर्डर गेली, एवढी साखर वाया गेली ते वेगळं. ही भागीदारी आपल्याला महागात पडणार असं दिसतंय. नाही नाही, हा पाक काही फुकट नाही जायचा वत्सलाताई. मी असं करते, हा पाक सगळा गाळून घेते आणि तीळ वेगळे करते. आणि ह्या पाकामध्ये आरूला मी रव्याचे लाडू बनवायला सांगते. अहो, तिच्या हातचे रव्याचे लाडू फार छान होतात, पटापट खपतील.
चुका सुधारायच्या नामी युक्त्या आहेत तुमच्यापाशी, पण चूक होऊच नये म्हणून कोणी इथे प्रयत्न करताना नाही दिसत आहे. तुम्ही प्लीज सगळे इथून जाल का थोडा वेळ? मला प्लीज एकटीला सोडा. प्लीज. आरू, उद्याची एकही ऑर्डर कॅन्सल नाही होणार.